श्रोते हो नमस्कार. 17 मे पासून अधिक मास सुरू होतोय. धोंड्याचा महिना, त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असं पण म्हटलं जातं. दर 3 वर्षांनी हा मास येत असतो. अतिशय पवित्र असा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संस्कार, सण, परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे अधिक मास, म्हणजेच पुरुषोत्तम मास. बघा, तुम्हाला माहितीच आहे की या महिन्यात जावई व लेकीला धोंडेदान दिलं जातं. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे हे दान दिलं जातं. या महिन्यामध्ये दानधर्म, उपवास, देवपूजा ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा महिना मानला जातो. या महिन्यात केलेल्या पुण्यकार्यामुळे पुण्यसंचय होतो अशी मान्यता आहे. या महिन्यामध्ये लेकीला तर धोंडेदान दिलंच जातं, परंतु या मासामध्ये आपल्या आईची ओटी भरली जाते. बघा, लेकीने आईची ओटी भरायची असते. कृतज्ञता व्यक्त करण्याचा आईविषयी व्यक्त करण्याची अतिशय छान अशी संधी म्हणा किंवा एक चांगली गोष्ट आहे. आईने जन्म देऊन पालनपोषण करून लेकीचं आयुष्य मार्गी लागण्यासाठी अनेक कष्ट सोसलेले असतात. आईच्या आशीर्वादांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिच्या उदराचा मानसन्मान करण्यासाठी ही ओटी भरली जाते आणि तिच्या चेहऱ्यावरचा अभिमान, प्रसन्नता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कारण आपल्या लेकीनं आपली ओटी भरली, किती अभिमान वाटतो ना. कारण आईला लेकीकडून काहीच हवं नसतं, काहीच पाहिजे नसतं, तिची कसलीच अपेक्षा नसते. परंतु दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास, या मासामध्ये मात्र आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईची ओटी भरली जाते. आई नसेल तर कुलदेवीची किंवा मग आपण ज्याला मानतो त्याला आई म्हणून आपण मानत असतो. कोणाकोणाला आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात ज्या आपल्याला आईप्रमाणे असतात, त्यांचीही भरली तरीसुद्धा चालते. ओटी आपल्या यथाशक्तीप्रमाणे भरायचे. ज्याला साडी घ्यायची त्यांनी साडी घ्यावं, ओटीचं सामान घ्यावं. शक्य नसेल तर एखादं पीस घ्यावं. ओटीचं सामान, श्रीफळ यांना ओटी भरावी. पहिल्यांदा पाय धुवावेत, हळदी कुंकू लावावं, कपाळी हळदी कुंकू लावावं आणि मग आईची ओटी भरावी हसतमुखाने. आणि आईच्याही म्हणजे चेहऱ्यावरचे ते प्रसन्न भाव पाहून आपल्यालाही छान वाटावं. सगळ्यात महत्त्वाचं काय तर भाव महत्त्वाचा आहे. ही नुसती परंपरा नाही, तर आईप्रती केलेली ही छोटीशी गोष्ट तिला नक्कीच ऊर्जा देऊन जाणारी आहे, हे मात्र नक्की खरं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण भरणार आहात ना तुमच्या आईची ओटी? नक्की भरा आणि तिला फार फार छान वाटणार आहे की आपल्या लेकीनं आपली ओटी भरली, आपला सन्मान केला. मान सन्मान सवाष्णाचा खूप म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट असते ही, आणि तो करावा करावा पण. आई ही आपली एक लक्ष्मीच आहे आपल्या घरातली. कारण तिच्या निर्णयावर, तिच्या कार्यावर, तिच्या कृतीवर सगळं घर चलत असतं. ती नसली तर किती अवघड आहेत सगळ्या गोष्टी. माहेरपणच नसतं मुलीला. तर नक्की मुलींनी आईची ओटी या महिन्यामध्ये भरावी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद श्रोते हो, धन्यवाद.